आमच्या शेतामध्ये आम्ही हा विजया धान लावला। हा बघा आता 2 दिवसाचा पाणी आला ना, त्याच्यामुळे ना हा पडून राहिला। काही काही ठिकाणी हा पडून राहिला आहे आणि काही ठिकाणी उभा आहे। आखूड म्हणजे ठेंगणी जात असल्या तरी पण पाणी जरा 2 दिवसाचा जास्त आला आहे ना, त्याच्यामुळे हा धान पडून राहिला आहे। बघा काय करते हा पाणी आणि कोणत्या नुकसानीत आणते। आता हे फसलवर मार पडणार आहे याचा। बघा हा असा असा चालला, आता पडत 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 चालला आहे। सर्व धान आता गलडत गलडत त्याच्यावर वजन पडते त्याचा आणि त्याच्यामुळे हा आणखी गलंटे। बघा कसा पडून राहिला आहे। तर हा बघा आता ह्या बांधीतला पण याच्यावर लोट पडेल तर हा पण पडेल। आता एकदम दाना भरून राहिला आहे आणि काही दूध दाना आहे आणि काही भरून राहिला आहे। बघा असा लोंबा काही पकत आले आहेत आणि काही हिरवे आहेत। हा वजन पडला आणि वरतून पाण्याचा मार्का झाला, त्याच्यामुळे आता हा गलडन राहिला आहे। एक 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 एकावर एक लोंबा पडल्या की तो चालला गलडत। बघा हा असा पडत आला आहे। बघा तर हा नुकसानीत आणेल आम्हाला। आता शेतकऱ्यांच्या मागे हा काही नाही काही उपद्रव करतच राहते पाणी। बघा